प्रभाग क्रमांक 24 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजपने जे घवघवीत यश मिळवले आहे त्याचं पूर्ण श्रेय आमदार नारायण कुचे साहेबांना जात आहे. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत यशाचं श्रेय काय सांगाल आज एवढं मोठं यश प्रभाग 24 मध्ये मिळालं? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 24 मध्ये मला भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख छत्रपती अतुल सावे साहेबांना प्रभाग क्रमांक 24ची जबाबदारी दिली होती. त्या जबाबदारीप्रमाणे माझा हा जुना वार्ड आंबेनगर मुतुंदवाडी या दोन्ही वार्डाचा मी नगरसेवक होतो. सुनील जगतापसुद्धा संत ज्ञानेश्वर कॉलनी जे शेट्टरच होता आणि नरोटी होता. आमचा मतदारावर विश्वास होता. आम्ही कामं केलेले विकासाच्या मुद्द्यावर विचाराच्या मुद्द्यावर आणि आमच्यावर जो विश्वास होता त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही घवघवीत यश मिळालं. आज जे वंचितवाले असतील किंवा शिंदे गटाचे मित्रपक्षाचे लोक असतील यांचा जनतेने दारुण पराभव केल्यामुळं यांची बिनबुडाचे आरोप करण्याचं काम हे सगळे मिळून करू लागले. म्हणून लोकांनी लोकशाहीप्रमाणे निवडून दिलं. त्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि लोकांवर माझा विश्वास आहे. मी विकासाच्या माध्यमातून हे ऋण फेडण्याचं काम करेन. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त चर्चा आपल्याच प्रभागाची का होती आणि आपल्यालाच का टार्गेट केलं जाते? कसं असतंय एखादा प्रभागाला वाटत होतं सगळ्याला की मी निवडून येईन. पण लोकांच्या मनात भारतीय जनता पार्टी होती. लोकांच्या मनात या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री होते. त्या विश्वासावर निवडून द्यायला त्यांना त्या पराभव पत्करायची सवयच नाही लागली. म्हणून ते जरा परेशान आहे. आता सध्या वंचितचा जो आरोप चालू आहे त्याला कसं उत्तर आहे? साहेब 5-10-20 मतांनी थोडी निवडून आला. 1000चे लीड आला. आता 11,500-1200 लीड आला. किसन ठुबे बी तसं झालं आहे. माझी बहीण बी तशी झाली. आरोपात काही तथ्य नाही आहे. ब्लॅकमेलचा धंदा आहे. त्यांचे तसे ते उमेदवार हे सगळे जगजाहीर आहे. त्यांच्या आरोपाला उत्तर देणं ते एवढे मोठे नाही आहे. म्हणून मी त्याच्यावर भाष्य करणं नेहमी टाळतो. जनतेला काय सांगाल आता या यशाला त्यांनी तुम्हाला जे भरभरून यश दिलं आहे? विकासाच्या वर जोर आहे आमचा. बस मी एवढ्या भरघोस मताने निवडून आलेले आहात. आमच्या विजयाची 4 प्रमुख. नंबर 1 आम्हाला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी. नंबर 2 आम्ही जे उमेदवार आहे त्यांचा 4ही उमेदवाराचा दांडगा जनसंपर्क. 4ही उमेदवाराचा जो प्रभाग रचना झाली त्या प्रभाग रचनेमध्ये एका वार्डामध्ये आमदार नारायण भाऊ कुचे हे आमदार होते, नगरसेवक होते. त्याच्यानंतर परत दुसऱ्या वार्डामध्ये मुकुंदवाडी वार्डात ते नगरसेवक होते, त्यांचा संपर्क. परत ह्या दोन्ही वार्डामध्ये कमलताई नरोटे नगरसेविका होत्या. संत ज्ञानेश्वर कॉलनी वार्डामध्ये माझी आई नगरसेविका होती, माझा जनसंपर्क. आणि दुसरे किसन ठुबे त्यांचा पण चांगला जनसंपर्क. त्याच्यानंतर आमदार नारायण कुचे यांचे नियोजन सगळं नियोजन त्यांच्याकडे होतं, व्यवस्थित नियोजन. आणि असे वेगवेगळे जनतेने एवढ्या मोठ्या भरघोस मताने तुम्हाला विजय केलेला आहे. परंतु कुठेतरी विरोधक असतील, वंचित असेल, सर्व विरोधक एकवटले आहेत तुमच्या विरोधात. कसे विरोधक पडले ना ते. मग आता काही कारण नाही चालू त्यांचं काही ना काही पाहिजे. या विरोधकाला कसा सामना करणार आहे? काय सामना करायचा? त्यांचं म्हणणं आहे की आमचा म्हणजे आम्ही निवडून आलेलो होतो. आता नवीन दुःख होईल थोडंफार चालू असतं. बरं जनतेला काय सांगाल एवढं भरघोस? काहीच नाही. विकास बस. फक्त विकास. 5 वर्ष विकास. नंबर 1 प्रभाग बनवणार आम्ही. शहरात आमचा नंबर 1 प्रभाग बनवणार. सध्या कोणते प्रश्न तुम्हाला असं वाटतंय की त्यावर सध्या काम करण्याची गरज आहे? गुन्हेगारी जास्त इथे आहे प्रमाणात. व्हाईटनर वगैरे अशी छोटे व्हाईटनर गँग आहे. व्हाईटनर पितात तेच प्रमाण जास्त आहे व्हाईटनरचं. गुन्हेगारी कमी करायची. बाकी CCTV सगळ्या चौकात CCTV बसवणार. पाण्याचा प्रश्न तर सगळ्या शहरातच मिटणार 2 महिन्यानंतर. त्याच्यावर जास्त भर देणार. त्याच्या अगोदर आम्ही कसं नियोजन लावता येईल सगळं व्यवस्थित करतो. चालेल. जनतेला काय सांगणार की आता एवढं भरघोस मताने तुम्हाला निवडून येईल? त्यांच्या मनापासून आभार. दुसरं काय, मनापासून खूप आभार.